नमस्कार. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय आपल्या मुलुक महाराष्ट्रामध्ये सविस्तर आणि वेगवान पाहण्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी. 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा अंदाज. राष्ट्रवादीच्या नव्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे करणार पवार पटेलांना रिपोर्टिंग. घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना सुळेंचं उत्तर. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी असल्यानं राष्ट्रीय राजकारणात रस नाही. नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी सोडलं मौन. राष्ट्रवादीनं भाकरी फिरवली नसून धूळफेक केली. उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर हा आमचा अंतर्गत प्रश्न. अजितदादांचं उत्तर. शिवसेना फोडली तरी ठाकरे आणि मातोश्रीची भीती कायम. अमित शहांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार. देशात खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवारच. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार. श्रीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 11 राज्य प्रमुखांची बैठक. बैठकीतून शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला. नालेत तुंबण्यावरून राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा निशाणा. मिठीला मगर मिठी कुणाची म्हणत ठाकरेंचा सवाल. औरंगजेबाचे फोटो झळकावल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अहमदनगरच्या भिंगारमध्ये एकदिवसीय बंद. मुस्लिम संघटनांचाही पाठिंबा. संत ज्ञानोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांचा ठेका. हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमली अलंकापुरी. आणि आता पाहणार आहोत वेगवान मुलुक महाराष्ट्र. फडणवीसांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला केंद्राच्या राजकारणात रस नाही. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय कामाच्या पातळीची पद्धत वेगळी आहे, असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलंय. यावेळी आपण नाराज नसल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. अजित पवार राज्यातील विरोधी पक्ष नेते आहेत. ही जागा मुख्यमंत्र्यांसमान असते. ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला दगडं मारली जातात. अजित पवार आणि राष्ट्रवादीवरती टीका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय. शरद पवार यांनी भाकरी फिरवली असं म्हणतात, मात्र त्याला भाकरी फिरवणं नव्हे तर धूळफेक करणं म्हणतात, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती एक टोळी आहे. मी आधीपासूनच सांगत आलेलो आहे. या टोळीमधील प्रमुख सहप्रमुख नेमायचा निर्णय त्या टोळी प्रमुखांचा असतो, असा खोचक टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राला मिळालेली खूप मोठी देण आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वात मोदींच्या 9 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी आढावा घेणारं पुस्तक घरोघरी पोहोचवायचं आहे, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. मोदी ॲट 9 महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वात सांगली जिल्ह्यातील तासगावमधील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली आणि यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केलं. वर्ध्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाजनसंपर्क अभियान जे आहे ते छेडण्यात आलेलं आहे आणि यावेळी भाजपच्या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडून चला जाणू या नदीला हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत जलबिरादरी आणि वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं
सांगलीमध्ये पूर आणि दुष्काळ मुक्त महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंगांनी नद्यांच्या समस्येवर भाष्य केलं। कर्जत बाजार समितीवरती भाजपनं आपलं वर्चस्व राखलेलं आहे। कर्जत बाजार समितीची निवड प्रक्रिया पार पडलेली असून सभापतीपदी भाजपच्या काका तपकिरे तर उपसभापतीपदी अभय पाटील यांची निवड करण्यात आली आहे। जागतिक नेत्रदान दिनानिमित्त अमरावती शहरातील नेहरू मैदानापासून नेत्रदान जनजागृती पदयात्रा काढण्यात आली। यावेळी राजकमल चौकामध्ये कृतज्ञता समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडूंचं तोंड भरून कौतुक केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या। मनसे साधन सुविधा विभागाच्या 5व्या वर्धापन दिनाला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी उपस्थिती लावलेली आहे। यावेळी त्यांनी मुंबईतील नद्यांवरून तसंच पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केलेली आहे। कठीण प्रसंगी मनसे धावून जाते, पण निवडणुकीच्या वेळी सर्वजण कुठे जातात, सत्ता द्यायची नाही तर येतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेमधील वादानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। यावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही पक्षांमधले अंतर्गत वाद चव्हाट्यावरती येणं हे योग्य नाही असं कपिल पाटलांनी म्हटलंय। तर कपिल पाटील कल्याणमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनाही आता उधाण आलेलं आहे। कल्याण नंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेमध्ये धुसफूस समोर आलेली आहे। पालकमंत्री विखे पाटील वेळ देत नसल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय कोकाटेंनी केला। जर एकनाथ शिंदे बरोबर आले नाहीत तर भाजपची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचार करावा असा सल्ला भाजप नेतृत्वाला देण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दर्यापूर तालुक्यामधील बोराळा येथे पूर्णा नदीच्या खार पाणपट्ट्याचं गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करण्याच्या पायलट प्रोजेक्टची पाहणी केली। या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील 894 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। जमिनीपासून केवळ 50 फुटांवरती पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाऱ्या पाण्याचा पट्टा आहे। ते पाणी प्यायल्यानं नागरिकांना किडनीचे गंभीर आजार झालेले आहेत। त्यामुळे आता त्या गावातील नागरिकांना गडकरींनी झिंगा शेती करण्याचं आवाहन केलेलं असून त्यासाठी विदर्भात लवकरच झिंग्यांचा प्रकल्प सुरू करणार असल्याचं ते म्हणाले। शहापूर तालुक्यामधील अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। पावसाच्या आगमनानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यामध्ये काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतकरी सुखावलाय। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। वाशिम शहरामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर शेतकरीही आनंदित झालेला आहे। नैऋत्य मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे। दक्षिण कोकणातील काही भाग, मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा काही भाग मान्सून व्यापलाय। रत्नागिरी, शिमोगा, हसन, धरमपुरी आणि श्रीहरिकोटामध्ये मान्सून दाखल झालाय। तोक्ते चक्रीवादळानंतर आता पुन्हा एकदा कोकणाला बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईकडून गुजरातकडे जाणारे या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम आता पालघरमध्ये जाणवू लागला आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय। कोकणातील समुद्र किनाऱ्यावरती बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम दिसून येतोय। समुद्र चांगलाच खवळला असून समुद्राच्या लाटांची उंची वाढली आहे। लाटा अतिवेगानं किनाऱ्यावरती येऊन धडकल्यानं समुद्रामध्ये नैसर्गिक बदल दिसून येत आहेत। पालघरमध्ये वादळामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। अचानक आलेल्या वादळामुळे घराचे पत्रे उडाल्यानं एकच महिला जखमी झालेली आहे। शासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिक करू लागलेत। जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अजूनही मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालाय। अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी पेरणी केली आहे, मात्र अजून पाऊसच पडला नाही आणि त्यामुळे याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावरती होणार असल्याची शक्यता शेतकरीही वर्तवत आहेत। वर्ध्यातील प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयाला भीषण आग लागलेली आहे। यामध्ये आरटीओ कार्यालयातील दस्तावेज जळून खाक झालेले आहेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बीड शहरामध्ये नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे 20 ते 25 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। प्रशासनाच्या या कारभारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय।
जळगावमधील रावेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरती झाड कोसळल्यानं मोठं नुकसान झालं। यामध्ये घरातील एक महिला जखमी झाली आहे। शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता नुकसानग्रस्त कुटुंबियांकडून केली जाते। वर्ध्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी बियाण्यांचं वाटप करण्यात आलं। कृषी विभागाच्या सहकार्यानं वर्धा सोशल फोरमच्या वतीनं गेल्या 8 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतोय। यावेळी 2 एकराला लागेल एवढी कपाशी, सोयाबीन आणि तूर बियाण्यांचं वितरण करण्यात आलंय। उदगीर तालुक्यामध्ये दावणगाव ते नागराळ रस्त्यावरती कारवरती झाड कोसळल्याची घटना घडली। यात कार चालक जखमी झाला तर कारचा चक्काचूर झालाय। रात्रभर कारमध्ये अडकलेल्या चालकाची सकाळी सुटका करण्यात आली। बीडच्या वडवणी शहरामध्ये ऊसतोड मजूर महिलांचा मेळावा संपन्न झालाय। जिल्ह्यातील महिलांना आता ऊस तोडीला जाण्याची गरज नाहीये। रोहयोच्या माध्यमातून त्यांना त्यांच्याच गावात रोजगार मिळवून दिला जाईल अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली आहे। जळगाव इथे आदिवासी पारधी समाजाच्या वतीनं वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या मेळाव्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। आगामी काळात सामूहिक विवाह सोहळा ही समाजाच्या दृष्टीनं काळाची गरज असल्याचं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे। जळगावातील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघड झालाय। मॅनेजमेंट विभागाच्या परीक्षेमध्ये सलग 7व्या पेपरला विद्यार्थ्यांना जुनीच प्रश्नपत्रिका मिळाली आणि याविरोधात युवासेना आणि युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करत अधिकाऱ्यांचा पेपरचा हार घालून सत्कार करण्यात आला। वेळेवरती जात प्रमाणपत्र सादर केलं नसल्यानं निलंगा तालुक्यामधील 5 सरपंचांसह 104 सदस्य अपात्र ठरल्यात। 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवर निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना 1 वर्षाच्या आत हे प्रमाणपत्र जमा करायचं होतं। हिंगोलीच्या कळमनुरी शहरामधील पोलीस वसाहतीमधील शासकीय निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे। 34 घरांपैकी 29 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली असून परिसरात मोठ्या प्रमाणात झाडझुडपं वाढलेली आहेत। जिल्हा पोलीस प्रशासनानं नवीन घरांसाठी प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु तो अजूनही शासन दरबारी प्रलंबित आहे। विदर्भामध्ये समुद्र आणल्यामुळे आणि मराठवाड्यामध्ये ड्राय पोर्ट तयार केल्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी आता मुंबईमध्ये कंटेनर पाठवण्याची गरज नसल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेलं आहे। नांदुरा ते बाळापूर या रस्त्याच्या चौपदरीकरण लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। भुसावळ शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या नाल्यावरील पुलांची दुरवस्था झाली आहे। हे पूल जीर्ण झाल्यानं अपघातांचा धोका वाढलाय। नगरपालिकेकडून या पुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। तुळजाभवानीच्या महाद्वार परिसरामध्ये भवानी रोडवरती ग्रीन मॅट टाकली जाणार आहे। मंदिर संस्थांच्या इतिहासात पहिल्यांदाच मंदिराबाहेर भाविकांसाठी सुविधा देण्यात येणार आहे। यामुळे कडाक्याच्या उन्हात भाविकांना सावली मिळेल। उन्हाळी सुट्यांच्या शेवटच्या रविवारी शिर्डीमध्ये साई भक्तांची अलोट गर्दी दिसून आली। कडाक्याचं ऊन आणि दमट वातावरण असतानाही 2 ते 2.5 तास रांगा लावत भाविकांनी साई समाधीचं दर्शन घेतलं। भाविकांच्या गर्दीनं शिर्डीच्या रस्त्यांवरही वाहतूक कोंडी होती। धाराशिव शहरामध्ये दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढतच आहे, तर गेल्या 2 महिन्यामध्ये 16 दुचाकी लंपास करण्यात आलेल्या असून 17 ठिकाणी चोरीच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर 30 ठिकाणी 80 कॅमेरे बसवण्याचं नियोजन असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। बारामती शहरामध्ये भर दुपारी दहशत निर्माण करून वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली। ज्याचा वाढदिवस होता तो आरोपी पसार झालेला असून पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा दाखल केलाय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीपुढे असणाऱ्या नगारा गाडीला चिंबळीच्या ज्ञानेश्वर जैद यांच्या सर्जा राजा या बैलजोडीला जुंपलेलं असून पालखी रथाच्या पुढे ही बैलगाडी नगारा वाजवत असते। मागील काही वर्षांपासून जैद कुटुंबियांच्या बैलजोडीला हा मान मिळतो आणि यंदाही तुकोबांच्या पालखी सोहळ्याची सेवा करण्याचं भाग्य सर्जा राजाला मिळाल्यानं जैद कुटुंबियांनी आनंदोत्सव साजरा केलाय। आमदार रोहित पवारही वारीमध्ये सहभागी झालेल्या तुकोबांच्या दिंडीमध्ये ते सहभागी झाले। यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे। दरवर्षी रोहित पवार दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। यंदाही दिंडीमध्ये सहभागी होत त्यांनी वारकऱ्यांचा उत्साह वाढवलाय। तुळशी माळ बनवण्याची हस्तकला लोप पावत चाललेली आहे, मात्र आळंदीतील चौधरी महाराजांनी मागील 40 वर्षांपासून ही परंपरा जोपासण्याचं काम केलेलं आहे। बारीक मण्यांवरती नक्षीकाम करून ते तुळशी माळ बनवतात। कृष्ण तुळशीपासून बनवलेल्या या माळा खरेदी करण्यासाठी वारकरी देखील मोठी गर्दी करत असतात। वारी मार्गावरती हरिनामाचा जप करणाऱ्या वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तूंवरती डल्ला मारणाऱ्या चोरांना आता चाप बसणार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी वारी मार्गावरती रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरांचे फोटो लावल्यानं वारकरी देखील आता सावध झाले आहेत। नेदरलँडमधील अल्मेरे मराठी मंडळाच्या कडून वतीनं नेदरलँड्समध्ये विठुमाऊलीचा दिंडी सोहळा साजरा करण्यात आला। पारंपरिक पोशाख परिधान करून वारकरी विठ्ठलाच्या जयघोषात रमल्याचं पाहायला मिळालं।
भारतीय महिला हॉकी संघानं ज्युनियर एशिया कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवलाय. जपानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघानं कोरियाच्या संघाचा 2-1 न पराभव केला. ज्युनियर एशिया कपमध्ये भारताचा हा पहिला आणि ऐतिहासिक विजय ठरलेला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये 2014 नंतर जोरदार भूकंप झालेला आहे. रिश्टर स्केलवरती या भूकंपाची तीव्रता 5 इतकी नोंदवण्यात आलेली आहे. भूकंपाचं केंद्र जोहान्सबर्गमध्ये असून 17 किलोमीटर दूर होतं आणि या भूकंपानं कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती देखील मिळते. अमेझॉनच्या जंगलामध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये बेपत्ता झालेली 4 छोटी भावंड जिवंत सापडलेली आहेत. 40 दिवस या भावंडांनी जंगलामध्ये काढले. त्यातील सर्वात मोठा मुलगा हा 13 वर्षांचा, तर सर्वात लहान मुलगा हा अवघ्या 12 महिन्यांचा होता. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. अभिनेत्री गौहर खान हिनं आपल्या बाळाचं नाव झेहान असं ठेवलेलं आहे. बाळाचं नाव सांगतानाच तिनं चाहत्यांसोबत आपल्या बाळाची पहिली झलक देखील शेअर केली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी मन्नत बाहेर एकत्र त्याची सिग्नेचर स्टेप करत एक वेगळाच विश्वविक्रम रचलेला आहे. 300 चाहत्यांनी एकत्र मन्नत बाहेर शाहरुखची सिग्नेचर स्टेपची कॉपी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याचं समोर आलंय. याच चाहत्यांबरोबर शाहरुखनंही ती स्टेप केलेली आहे. कप सॉन्ग गाऊन लाईमलाईटमध्ये आलेल्या मिथिला पालकरनं अलीकडेच लाल सिंग चड्ढा या सिनेमातील गाणं कप सॉन्गच्या धर्तीवरती गायलं. ABV या गायकासोबत तिने हे गाणं गायलेलं आहे. चाहत्यांची त्याला मोठी पसंती देखील मिळते. कडाक्याच्या उन्हामध्ये एक उंट तहानलेलं अर्धमेला झालेला होता. शरीरातील सगळं पाणी संपल्यानं तो रस्त्यावरच पडला. मात्र त्याच वेळी एका वाहन चालकानं त्याला पाणी पाजलेलं आहे आणि त्याचा जीव वाचवलेला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून रस्त्यानं जाताना पक्षी प्राण्यांकडे लक्ष द्या असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलेलं आहे.